येवला नगर परिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्र येथे इंडियन कोब्रा जातीचा नाग आढळल्याने एकच खळबळ उडाली। जलशुद्धीकरणाचे कर्मचारी यांनी तात्काळ सर्पमित्र यांना पाचारण केले। सर्पमित्र दीपक सोनवणे तसेच पिनू भगत यांनी या कोब्रा जातीच्या 7 फुटी नागास रेस्क्यू करून त्यास येवला वन परिक्षेत्र कार्यालय येवला येथे नोंद करून जंगलात सोडून देण्यात आले। यामुळे मोठा अनर्थ टळला। सर्पमित्र यांचे मुख्याधिकारी किरण देशमुख व नगर परिषदेचे जलशुद्धीकरण केंद्र येथील कर्मचाऱ्यांनी आभार मानले। यावेळी जलशुद्धीकरणाचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते। नमस्कार, मी दीपक सोनवणे। आज दुपारी कॉल आला आणि कॉल आल्यानंतर त्यांनी सांगितलं की पंप हाऊसमध्ये म्हणजे आपल्या येवला नगर परिषदचं जलशुद्धीकरण इथे येवल्यामध्ये आहे, त्या जलशुद्धीकरणामध्येच नाग आढळलेला आहे असं त्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं। आणि तात्काळ मी तिथे घटनास्थळी पोहोचल्यानंतर बघितलं ते एक 6 ते 7 फुटी लांबीचा भरपूर पोचलेला असा इंडियन जातीचा कोब्रा नाग आहे। या नागाला आम्ही रेस्क्यू केलेलं आहे। माझ्या समवेत पिनू भगत पण आहे आणि नगरपालिका कर्मचारी या सर्वांनी मदत सहकार्य केलं। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला।